घरात जर भाजीला काहीच नसेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। तुम्ही एक चपाती जादा खाल, चटपटीत, झणझणीत व सर्वांना आवडेल अशी ही मिरचीची रेसिपी नक्कीच ट्राय करा। घरात साधी कोथिंबीर नसली तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता। तर चला व्हिडिओ पूर्ण बघूया। एवढ्या हिरवी मिरची अशी हिरवीगार आहे, ती एवढ्या साईजमध्ये अशी कट करून घेतल्याची। आता बारीक करू नका, मीडियमच ठेवा। व इथे एक लिंबू असं मोठे काप करून घेतलेत। आता आपण अशा प्रकारे हे धुवून पुसून नंतर चिरून घेतले, जेणेकरून आपला मिरचू हा बरेच दिवस टिकतो। तर चला आपण रेसिपी करूया आधी। तर इथे मी एक 20 ते 25 मिरच्या स्वच्छ धुवून पुसून नंतर अशा प्रकारचे काप करून घेतलेत। अशा प्रकारे ज्यादा मोठेही नाहीत व ज्यादा बारीकही नाही। त्याच्याबरोबर एक लिंबू हा थोडासा सुकलेला होता, हा असा मोठा काप करून घेतलेत। ह्याची पण बारीक अशा फोडी करायच्या नाहीत। तर आता आपण रेसिपी करूया। आता इथे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यात आपण किटल्यातील 2 पळे तेल ओतून घेऊया। तेल थोडंसं जादा वापरायचं, जेणेकरून आपला मिरचू हा बरेच दिवस टिकतो। तेल छान असं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण ही फक्त मिरची टाकून घेऊया। मिरची टाकल्यानंतर साधारणतः आपल्याला 1 मिनिटभर हलवून घ्यायचं आहे। त्याच्यात आता आपण जेवढी आपली मिरची आहे तेवढी शेंगदाणे टाकून घेऊया व मीठ टाकून घेऊया, जेणेकरून मिरची उडणार नाही। व आता आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। चांगली मिरची भाजल्यानंतरच आपला मिरची खूप छान लागतो। तुम्ही बघू शकता आपल्या मिरचीचा कलर कसा बदलायला। आता ह्याच्यात आपण थोडेसे जिरे टाकूया, वरून टाकायचं जेणेकरून ती चव छान लागते। आता हळद टाकायची। हळद याच्यासाठी टाकायची की शेवटपर्यंत आपल्या हा मिरचीचा कलर आहे असा राहतो। तुम्ही शेंगदाण्याच्या वाटणीच्या ह्याच्यामध्ये पूड देखील टाकू शकता। तुम्ही बघू शकता आता आपले हे मिरचीचा कलर बदलायला आहे। आता काय करायचं, आपण याच्यामध्ये एक ट्रिक आहे ती तुम्हाला सांगते। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्स करून ह्याला झाकून ठेवायचं, जेणेकरून याची चव खूप छान होते। आता त्याला मिक्स करून झाकून ठेव। आता एक 5 मिनिट झाले, आपण आता एक काढून घेऊया। तुम्ही बघू शकता यातून पाणी पूर्ण आटलं गेलंय। आता आपल्याला काय करायचं आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व यातील जे थोडंफार पाणी आहे ते पूर्णपणे सुकू द्यायचं आहे। पाणी सुकल्यानंतरच आपला हा मिरचू बरेच दिवस राहतो। खूप छान लागते याची चव, आंबट, गोड, तिखट अशी। शेंगदाण्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो, लिंबूमुळे चटपटीत होतं। तुम्हाला हवं असेल त्याच्यात चिमटभर साखर टाकू शकता। आता आपला ही तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता एकदम चटपटीत असा हा आपला मिरची पूर्णपणे तयार आहे। मिरचीचा कलर देखील बदलला आहे। आपण हळद याच्यासाठी टाकायचे की शेवटपर्यंत हा हिरवागार राहिला पाहिजे। तयार आहे आपला हा चटपटीत मिरची। धन्यवाद।